सॉइल मधली एअर बाहेर निघून जाते. ओके, बेसिकली किती असते, 25% एअर आणि 25% वॉटर असते. पण ज्यावेळेस आपण इरिगेशन देतो त्यावेळेस पाणी आतमध्ये जातं आणि हवा बाहेर येते. ओके, ऍट दॅट टाइम वॉटर कंटेन विल बी मोर अँड एअर विल बी लेस. आणि ज्यावेळेस जमीन सुकते किंवा कोरडी होते किंवा पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं किंवा प्लांट ऍब्सॉर्ब करतं किंवा जमिनीमध्ये पाण्याचं इन्फिल्ट्रेशन होतं, त्यावेळेस काय होतं, पाणी कमी होतं आणि हवेचं प्रमाण वाढतं. So always keep in remember that. So air and water which is present in the soil is always a constantly changing phenomena. हे कायम चेंजिंग फेनॉमेना असते, शक्यतो कॉन्स्टंट नसतंच. आलं लक्षामध्ये? एक वाढणार एक कमी होणार, हे कायम युनिव्हर्स रिलेशनशिप आहे. ओके, तर हे कंटिन्युअसली सॉइल मध्ये होत राहतं. ओके, आणि त्याच्या संदर्भामध्येच आपण आज जे काही पॉइंट्स आहेत आणि बल डेन्सिटी, पार्टिकल डेन्सिटी, विव्हॉइड रेशो म्हणजे पोरॉसिटी, ह्याच्या संदर्भामधले काही मुद्दे किंवा काही बाबी आपण त्यामध्ये पाहणार आहेत. ओके, तर मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. टुडे व्हॉट वी विल सी, आपण काय पाहणार आहोत आज आपल्या चॅप्टर नंबर 5 मध्ये. ओके, सो सॉइल has a solid, liquid and air and their relative masses and volumes are often required for proper soil and crop management. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सॉइल मध्ये सॉलिड म्हणजे सॉइल पार्टिकल स्वतः, लिक्विड म्हणजे वॉटर आणि एअर म्हणजे हवा. ओके, गॅसेस फॉर्म मध्ये असते आणि त्याचा रेशो कॉन्स्टंटली हा चेंजिंग होत असतो. मीन्स ऍट द टाइम ऑफ टिलेज, ज्यावेळेस तुम्ही टिलेज करता म्हणजे नांगरता, कोळवता, रोटर मारता किंवा हे करता, त्यावेळेस सॉइल विल बिकम लूज आणि पोरस. त्यावेळेस सॉइल लूज आणि पोरस बनते, भुसभुशीत बनते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, त्याचं स्ट्रक्चर पण चांगलं क्रिएट होतं आणि चांगली सॉइल मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर ऍब्सॉर्ब करते, सॉइल मध्ये हवा चांगली खेळती राहते. या सर्व बाबी किंवा सर्व गोष्टी व्यवस्थित मेंटेन राहतात. त्यामुळं टिलेज ऑपरेशन्स असतील किंवा बाकीच्या कंडिशन्स असतील, ह्याचा सुद्धा एक सॉइलच्या ग्रोथवर, हेल्थवर, त्याच्या क्वालिटीवर आणि अल्टिमेटली त्याच्यामुळं प्लांटच्या ग्रोथवर, डेव्हलपमेंटवर आणि हेल्थवर इम्पॅक्ट येतो. दुसरी बाब, जर ज्यावेळेस आपण हे करतो, पडलिंग करतो राईस फील्ड मध्ये, त्यावेळेस काय होतं, सॉइल आणि वॉटर दोन्ही मिक्सअप केलं जातं आणि त्यामुळे स्ट्रक्चर जे आहे पूर्ण सॉइलचं खराब होऊन जातं. सॉइल मधली हवा सगळी निघून जाते, सॉइल वॉटर लॉक्ड होते. आलं लक्षामध्ये? पण भात हे सेमी अक्वॅटिक प्लांट असल्यामुळं त्याला तशी सॉइल चालते. आलं लक्षामध्ये? म्हणजे ह्याचा अर्थ असा नाहीये की भात हा रेग्युलर सॉइल मध्ये होत नाही. रेग्युलर सॉइल मध्ये पण भात चांगला उगवून येतो. पण लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट बसलेली आहे की बाबा वॉटर लॉगिंग केलं तर चांगली यील्ड येते किंवा पडलिंग केलं तर चांगली यील्ड येते. पडलिंग इज व्हेरी अनफेवरेबल इन सॉइल पॉइंट ऑफ व्ह्यू. सॉइल पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीनं पडलिंग हे अतिशय खराब आहे, कारण की ते पूर्ण सॉइलचं स्ट्रक्चर जे आहे ते खराब करून टाकतं. ओके, आता व्हॉल्यूम मास रिलेशनशिप अँड देअर कॉन्स्टिट्युएंट इन सॉइल. आता इथं पीपीटी जर तुम्ही पहिली तर MS म्हणजे मास ऑफ सॉलिड, MW मास ऑफ लिक्विड, MA मास ऑफ गॅसेस जे निग्लिजिबल असतात, त्याचं वजन नसतंय. ओके, का की एअरचं वजन काय असणार आहे? ओके, लगे तर फॉर्म्युला काय आहे? MT इज इक्वल टू MS प्लस MW इज नोन ॲज टोटल मासेस. ओके, MS म्हणजे मास ऑफ सॉलिड आणि MW म्हणजे मास ऑफ लिक्विड. ओके, तर जे आहे ह्याच्यामध्ये फक्त सॉलिडचं मास म्हणजे वजन आणि लिक्विडचं मास म्हणजे वजन कन्सिडर केलं जातं ह्याच्यामध्ये आणि टोटल मास कॅल्क्युलेट केलं जातं. कारण की गॅसेसचं मास कॅल्क्युलेट करून करायचं आहे काय, की त्याचं वजनच निग्लिजिबल असते. ओके, त्याच्यानंतर VS व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड मध्ये काय येतं? VW व्हॉल्यूम ऑफ लिक्विड आणि VA व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. ओके, ठीक आहे. आता पुन्हा याच्यामध्ये तसंच आहे की गॅसेसचा व्हॉल्यूम ऑक्युपाय करू शकतो गॅस, म्हणजे एरिया तिथला जो आहे त्यामध्ये गॅस भरून राहू शकतो. त्यामुळे व्हॉल्यूम तुम्ही असं निग्लिजिबल म्हणू शकत नाही, ते व्हॉल्यूम पकडलं जातं. ओके, तर VP VW प्लस VA इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पोर स्पेस. ओके, VW प्लस VA म्हणजे व्हॉल्यूम ऑफ लिक्विड आणि व्हॉल्यूम ऑफ एअर, या दोन्हीचं बेरीज केली की जो येतो तो याला स्पोर स्पेस. म्हणजे दोन सॉइल पार्टिकलच्या मध्ये काही प्रमाणामध्ये पाणी असू शकतं, काही प्रमाणामध्ये हवा असू शकते. तर दोन्हीची बेरीज केली, पाणी किती प्रमाणामध्ये आहे आणि हवा किती प्रमाणामध्ये आहे, तर आपल्याला काय करतं, व्हॉल्यूम ऑफ स्पोर स्पेस म्हणजे किती व्हॉल्यूम आहे. या साईडला पण स्कीमॅटिक डायग्राम दिलेली आहे व्हॉल्यूम रिलेशनशिपची आणि मास रिलेशनशिपची. तुम्हाला दिसत असेल VA VW ओके आणि VS व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, आणि इकडे मास रिलेशनशिप मध्ये MA MW आणि MG. ओके, तर हे डायग्राम दिलेली आहे. यात काही टेक्निकल काय नाही पोरांनो, फक्त एक सिंपल
फॉर्म्युलाज आहेत आणि त्याचे रिलेशनशिप्स आहेत. ओके, आवाज ऐकू येतोय? स्क्रीन दिसते? हॅलो. हो सर. हो सर. ओके, ठीक आहे, चालतंय. आदनमधनं मी चेक करत जाईन, कारण की बऱ्याच वेळा कळत नाही. त्याच्यानंतर ड्राय बल्क डेन्सिटी. ओके, तर ड्राय बल्क डेन्सिटी. आता बल्क डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो, मास अपॉन व्हॉल्यूम. त्याचं वजन किती आहे आणि त्यानं किती एरिया कव्हर केलेला आहे त्याला म्हणायचं मास अपॉन व्हॉल्यूम. आलं लक्षामध्ये? म्हणजे उदाहरणार्थ माझी उंची किती आहे, माझी रुंदी किती आहे आणि माझं वजन किती आहे, ह्याचा रेशो जो निघतो त्याला आपण बल्क डेन्सिटी, म्हणजे माणसाचं उदाहरण दिलं. आता एखादा ढेकूळ आहे, क्लॉड आहे, त्या क्लॉडचं वजन किती आहे आणि त्या क्लॉडने किती एरिया कव्हर केलाय, मातीमध्ये किती एरिया घेतलेला आहे, त्याला आपण म्हणतो बल्क डेन्सिटी. ड्राय बल्क डेन्सिटी इट इज अ वेट ऑफ ओव्हन ड्राय सॉइल पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉइल. ओके, ओव्हन ड्राय म्हणजे काय? तर हॉट एअर ओव्हन मध्ये ठेवून त्यातनं सगळं मॉइश्चर रिमूव्ह केलं जातं, पाणी घालवलं जातं आणि ते प्युअर वजन असतंय सॉइलचं. आलं लक्षामध्ये? आणि नॉर्मल बल्क डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. आता नॉर्मल बल्क डेन्सिटी मध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी असलं तरीही ते त्यातच कन्सिडर केलं जातं. ओके, तर ड्राय बल्क डेन्सिटी इज इक्वल टू MS डिवायडेड बाय VT ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आता वेअर DBD म्हणजे ड्राय बल्क डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब त्याचा युनिट आहे. MS म्हणजे काय? मास ऑफ ओव्हन ड्राय सॉइल. म्हणजे जे ढेकळाचा तुकडा आहे किंवा मातीचा तुकडा आहे, तुम्ही हॉट एअर ओव्हनला 105 डिग्री सेल्सिअसला ठेवायचा. त्यामधलं जेवढं मॉइश्चर असेल ते सगळं निघून जातं हळूहळू 2-3 दिवसामध्ये. आणि त्याचं पुन्हा आदनमधनं वजन करायचं. ज्यावेळेस त्याचं वजन कॉन्स्टंट येईल 24 तासानंतर, तर समजायचं ह्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलेलं आहे आणि ढेकूळ जो आहे तो सॉलिड, ह्याच्यामध्ये कुठलंही मॉइश्चर नाही. तर त्याचं वजन घ्यायचं आणि त्याचा व्हॉल्यूम घ्यायचा. व्हॉल्यूम कसा घेतला जातो? त्याला मेण उकळायचं, त्या मेणामध्ये तो ढेकूळ टाकायचा आणि त्याला एक दोरी बांधायची आणि एका ह्याच्यामध्ये ते काय करायचं, एक बिकर घ्यायचा मेजरिंग सिलेंडरचा आणि त्याच्यामध्ये तो सोडायचा आणि सोडलं की पाण्याची लेवल एका मेजरिंग सिलेंडर मध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तो क्लॉड बुडवायचा. क्लॉड मुळे किती पाणी वर येतंय ते झालं त्याचं व्हॉल्यूम. तर त्याचं वजन आपण मास ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलंच असतंय लक्षामध्ये, आणि वजन कॅल्क्युलेट केलं असते त्याचं व्हॉल्यूम. तर वजनाला व्हॉल्यूम न भागितलं की उत्तर येतं. तर टिपिकल व्हॅल्यू किती असते ड्राय बल्क डेन्सिटीची? 1.1 to 1.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ड्राय बल्क डेन्सिटीची व्हॅल्यू असते 1.1 ते 1.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. लक्षात ठेवा ही ऍव्हरेज व्हॅल्यू आहे. काही वेळेस 1.2 येते, 1.3 येते, 1.4 येते, 1.5 येते, 1.6 येते, हे ऍव्हरेज सांगितली. फॉर डिटर्मिनेशन ऑफ बल्क अँड अनडिस्टर्ब्ड सॉइल कोर इज टेकन फ्रॉम द फील्ड बाय कोर सॅम्पलर और सिलेंडर अँड ड्रायड इन हॉट एअर ओव्हन फॉर 24 hours. हे जे आहे ना कोर सॅम्पलर मेथड, मी तुम्हाला आता सोमवारी किंवा मंगळवारी कॉलेजमध्ये हे प्रॅक्टिकल करून दाखवेन डायरेक्ट, कारण की आपलं इरिगेशनचे प्रॅक्टिकल पण घ्यायचे आहेत आपल्याला. आपलं बाकीचं ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, चौथ्या सेमिस्टरचा फील्ड क्रॉप असेल, हे भरपूर शिकवून झालेलं आहे सिलेबस. त्यामुळे मी तुम्हाला प्रॅक्टिकल पण घेऊन दाखवेन. त्यावेळेस तुम्हाला कळेल की कसं ऍक्च्युअल कसं होते बल्क डेन्सिटी. आता सांगून समजणार नाही, प्रॅक्टिकल करून दाखवतो तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला बघायला मिळेल. तर ड्राय बल्क डेन्सिटी इट इज इन्फ्लुएन्स्ड बाय soil core, soil texture, structure, compactness, organic matter content and tillage practices. आता बल्क डेन्सिटी मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं होतं ऍट द बिगिनिंग ऑफ दिस लेक्चर. बल्क डेन्सिटी विल बी व्हॅरी और चेंज बिकॉज ऑफ द टिलेज ऑपरेशन. जेवढे तुम्ही नांगरट, कोळपणी, खुरपणी किंवा रोटावेटर बाकीच्या गोष्टी करणार त्याच्यानुसार बल्क डेन्सिटी आहे ती चेंज होणार. सॉइल पार्टिकल बारीक होणार, त्याच्यामधला व्हॉल्यूम वाढणार, या गोष्टी होणार. इट इन्फ्लुएन्सेस द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल अँड हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी. आता जर स्पोर स्पेस वाढला, सॉइल पार्टिकल मधला पोरॉसिटी वाढली, तर जास्त प्रमाणामध्ये पाणी इन्फिल्ट्रेशन होणार. हायड्रॉलिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? पाणी किती स्पीडनं जमिनीमध्ये मुरतं त्याला आपण बेसिकली हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी म्हणतो. ओके, टेक्निकल पुन्हा सांगेन. त्याच्याबरोबरच जेवढं दोन सॉइल पार्टिकल मध्ये स्पोर स्पेस असेल, दोन्हीमध्ये गॅप असेल, ओके, तेवढी त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. हा एक बल्क डेन्सिटीचा एक फायदा होतो. The value range from 1.1 to 1.3 gram per centimeter cube in a fine textured soil, textured surface soil, and from 1.4 to 1.8 gram per centimeter cube in coarse textured soil. ओके, तर एकदम बारीक फाईन सॉइल असेल तर त्याची जी
बल्क डेन्सिटी आहे ती 1.1 ते 1.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. आणि जी रफ आहे, ओबड-धोबड अशी जी सॉइल आहे, त्याची जी बल्क डेन्सिटी आहे ती 1.4 ते 1.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असते. इट डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन लूजनेस ऑफ सॉइल अँड इन्क्रीजेस विथ द कॉम्पॅक्टनेस ऑफ द सॉइल. मगाशी पण मी म्हणलं, टिलेज ऑपरेशन केलं, सॉइल लूज आणि पोरस झाली तर काय होणार आहे, बल्क डेन्सिटी जी आहे ती कमी होणार आहे. आणि जमीन जेवढी हार्ड आणि कॉम्पॅक्ट होणार आहे तेवढी त्याची बल्क डेन्सिटी जी आहे ती वाढणार आहे. साहजिकच आहे ना. जेवढी सॉइल कॉम्पॅक्ट झाली की त्याचा स्पोर स्पेस कमी होणार, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम कमी होणार आणि वजन वाढणार. पण ड्राय बल्क डेन्सिटी काय होणार आहे, वाढणारच आहे. आणि जेवढं तुम्ही नांगरट करणार, पळवणार, हे करणार, त्यामुळे जमीन लूज आणि भुसभुशीत होणार आणि त्यामुळे त्याचं वजन कमी आणि स्पोर स्पेस वाढणार. ओके. त्यानंतर ऍपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता ऍपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ज्याला ASG, रेफर्स टू द रेशिओ ऑफ ड्राय बल्क डेन्सिटी ऑफ द सॉइल टू दॅट ऑफ डेन्सिटी ऑफ वॉटर. इट इज अ डायमेन्शनलेस युनिटलेस क्वांटिटी. आता ऍपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके. आता काय म्हणलंय बघा इथं, इट इज द रेशो ऑफ ड्राय बल्क डेन्सिटी ऑफ द सॉइल टू दॅट डेन्सिटी ऑफ वॉटर. हा फक्त एक रेशो आहे की बल्क डेन्सिटी म्हणजे ड्राय वेट ऑफ सॉइल टू दॅट डेन्सिटी ऑफ त्याच वजनाचं किंवा त्याच ह्याचं पाण्याचं वजन, ह्याचा जो रेशो येतो त्याला ऍपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतात. हे डायमेन्शनलेस युनिटलेस क्वांटिटी आहे. ओके. नुसती एक कन्सेप्ट आहे, त्याच्यावर जास्त विचार करण्याची गरज नाहीये. ड्राय बल्क डेन्सिटी ऑफ सॉइल डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. आता शक्यतो डेन्सिटी ऑफ वॉटर जी असते पोरांनो, ती कायम एकच कन्सिडर केली जाते. ओके. डेन्सिटी, पाण्याची घनता जी आहे ती कायम एकच कन्सिडर करतात. मग आता मला सांगा, ड्राय बल्क डेन्सिटी किती आहे? किती आहे? 1.3 ते 1.6 मध्ये आहे. सॉरी, 1.1 ते 1.6 मध्ये आहे. भागिले 1 काय येणार आहे उत्तर? 0.1, 0.2, 0.3, 0.4. त्याचं काय म्हणजे निग्लिजिबल असते थोडक्यात. त्याचा काय लय विषय विचार करायची गरज नाही. Particle density. Particle density denotes the mass of soil solid per unit volume of soil solid. Okay. इथं काय म्हणलेलं आहे? It is denote the mass of soil solid per unit volume of soil solid. It is also called as a true density or true specific gravity. ह्याला true density किंवा true specific gravity असं पण म्हणलं जातं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. ओके. आता पार्टिकल डेन्सिटीचा फॉर्म्युला बघा, MS डिवायडेड बाय VS. ओके. पार्टिकल डेन्सिटी डज नॉट चेंज विथ द टिलेज प्रॅक्टिसेस. ओके. तर आवाज ऐकू येतोय का? स्क्रीन दिसते? हो सर. ओके. ओके. मध्ये एक फोन आल्यामुळे डिस्टर्ब झालं, सॉरी फॉर दॅट. तर पार्टिकल डेन्सिटी मध्ये काही डोकं लावायचं नाही. सिंपल सोप्या भाषेत सांगतो, हे वजन असते, सॉइल सॉलिडचं वजन. फिनिश द मॅटर. आणि त्यानं व्हॉल्यूम किती घेतलेला आहे. ओके. पण त्या व्हॉल्यूमचा कोणी विचार करत बसत नाही. पार्टिकल डेन्सिटी म्हणजे वजन, सॉइल पार्टिकलचं वजन, विषय संपला. ओके. व्हॉल्यूम किती घेतलंय, किती एरिया कव्हर केलाय, त्याला काय घेणं देणं नसते किंवा काय त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. ओके. तर पार्टिकल डेन्सिटी म्हणजे सिंपल भाषेमध्ये मास ऑफ सॉइल सॉलिड. ओके. मास ऑफ सॉइल सॉलिड सोप्या भाषेमध्ये सांगतो. ओके. आता टिलेज केलं, नांगरलं, खोळपलं म्हणून काय सॉइलचं वजन कमी होणार नाही. ओके. पार्टिकलची साईज जरी लहान झाली किंवा बारीक जरी झाली तरी वजन तर ते कॉन्स्टंटच राहणार आहे. त्यामुळे पार्टिकल डेन्सिटीवर टिलेज केलं, नांगरलं, खोरपलं, रोटर मारला, काही फरक पडत नाही. वजन ते वजन कॉन्स्टंटच राहतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. वजन जे आहे ते कॉन्स्टंटच राहतं. आणि टिपिकल व्हॅल्यू ऑफ पार्टिकल डेन्सिटी किती असते? 2.6 टू 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. पार्टिकल डेन्सिटी किती असते? 2.6 ते 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हे व्हॅल्यू लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा विचारली जाते. आलं लक्षामध्ये? तर ह्याला म्हणायचं पार्टिकल डेन्सिटी.
ओके. तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे विवॉइड रेशो. ओके. विवॉइड रेशो और वॉइड रेशो रेफर टू द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ स्पोर्स VT टू द व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड. ओके. इट इज कॉल्ड ऍज अ रिलेटिव्ह पोरासिटी. हा जो वॉइड रेशो आहे रेफर टू द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ पोर्स VT टू द व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड. आता मी तुम्हाला मागाशी पण म्हणलेलं होतं पोरॉसिटी जी आहे मध्ये जो गॅप आहे पोरॉसिटीचा. ओके. तो तो ऍक्च्युली आयदर तो पाण्यानं भरला जाईल किंवा आयदर तो हवेनं भरला जाईल. कशाना कशाने तो जो स्पोर स्पेस आहे तो भरला जाणारच आहे. एक तर पाणी दिलं इरिगेशन दिलं तर तो पाण्यानं भरला जाईल आणि जर इरिगेशन नसेल कोरडा असेल तर तो हवेनं भरला जाईल. ह्यालाच म्हणतात व्हॉइड रेशो. VT-1 डिवायडेड बाय WS. ओके. VT म्हणजे काय टोटल व्हॉल्यूम. आता टोटल व्हॉल्यूम मध्ये काय येतं मी मगाशी तुम्हाला सांगितलं पाण्यानं ती व्हॉल्यूम भरलेली असू दे किंवा हवेनं भरली असू दे डिवायडेड बाय सॉइल सॉलिड. ओके. त्यात सॉइल पार्टिकल किती आहेत त्याला म्हणतात व्हॉइड रेशो. आता एक सिंपल भाषेमध्ये सांगतो जास्त टेक्निकल किंवा डीप मध्ये जात नाही. तर हवेमध्ये भरपूर पाणी असणं किंवा वॉटर लॉगिंग होणं हेही चांगलं नाही आणि जमीन पूर्ण कोरडी असणं हेही चांगलं नाही. शक्यतो 25% पाणी आणि 25% वॉटर ही जी कंडिशन असते हीच कायम बेस्ट असते. म्हणजे झाडांच्या मुळांना सुद्धा ऑक्सिजन लागतो त्याची वाढ होण्यासाठी त्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी त्याची ग्रोथ होण्यासाठी. सायमल्टेनियसली झाडांच्या मुळांना पाणी पण लागतं किंवा मॉइश्चर पण लागतं त्यामधले न्यूट्रन ऍब्सॉर्ब करण्यासाठी. त्यामुळं हेवी इरिगेशन देणं किंवा वॉटर लॉगिंग करणं जसं आपण ऊसाच्या शेतामध्ये करतो पाणी सोडून देतो तेही चुकीचं आहे. आणि पूर्ण जमीन वाळून पार कोरडी पडणं हेही चुकीचं आहे. कुठं ना कुठेतरी हे बॅलन्स झालं पाहिजे किंवा एक लेवल लागली पाहिजे. हा त्याच्या मागचा एक उद्देश असतो. आलं लक्षामध्ये. तर ह्याला म्हणायचं व्हॉइड रेशो. आणि कायम टिलेज असेल ऑपरेशन्स किंवा इंटरकल्चरिंग ऑपरेशन्स वी आर कॅरिड आउट त्याच्यामुळे हा व्हॉइड रेशो जो आहे तो चांगल्या पद्धतीने मेंटेन राहतो. वारंवार हेवी मशिनरी म्हणजे ट्रॅक्टर किंवा बाकीच्या गोष्टी शेतामध्ये जर चालवल्या किंवा जमिनीवरनं जर चालवल्या तर सॉइल ह्याचं कॉम्पॅक्शन वाढतं. त्यामुळं सॉइल कायम लूज आणि पोरस राहिली पाहिजे भुसभुशीत राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये वॉटर लॉगिंग होता कामा नये. या सर्व गोष्टींची काळजी शेतकऱ्याने घेणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सॉइल वेटनेस. सॉइल वेटनेस रेफर टू द रिलेटिव्ह वॉटर कंटेंट इन द सॉइल. सॉइल वेटनेस म्हणजे काय तर रिलेटिव्ह वॉटर कंटेंट सॉइल मधला त्याला म्हणतात सॉइल वेटनेस. आलं लक्षामध्ये. इट इज एक्सप्रेस्ड ऑन वेट बेसिस मास वेटनेस अँड व्हॉल्यूम बेसिस व्हॉल्यूम वेटनेस ऑन डेप्थ बेसिस. ह्याच्यामध्ये 4 प्रकार दिलेले आहेत सॉइल वेटनेस मध्ये. ओके. आता सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवा वॉटर कंटेन जमिनीमध्ये पाणी ओलं होणे सॉइल पार्टिकल त्याला म्हणायचं वेटनेस. ओके. आता मास वेटनेस बघूया. इट इज द रेशिओ ऑफ मास ऑफ वॉटर टू द मास ऑफ सॉइल सॉलिड. ओके. इट इज कॉमनली कॉल्ड एज अ ग्रॅव्हमेट्रिक सॉइल मॉइश्चर कंटेन ऑन ओव्हन ड्राय बेसिस. ओके. काय कळलं तर एखाद्या सॉइल पार्टिकलच्या डॅश डॅश वजनामध्ये किती प्रमाणामध्ये पाणी आहे ह्याला म्हणायचं मास वेटनेस. ओके. एखादी सॉइल पार्टिकल किती प्रमाणामध्ये पाणी पकडतं. इट इज एक्सप्रेस्ड इन अ डेसिमल और परसेंटेज. द वॉटर कंटेन ऑफ द सॉइल ऑन द वेट बेसिस कॅन बी फाउंड टू बी टेकिंग soil sample from the field with the help of core sampler. Okay. And transferred previously weighted aluminum box or container. आता हे जे आहे मास विटनेस तर काय करायचं सॉइल सॅम्पल घ्यायचं त्याचं व्हॉल्यूम त्याचं सॉइल सॅम्पल घ्यायचं. ओके. कुठनं घ्यायचं सॉइल मधनं घ्यायचं. कधी घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही इरिगेशन दिलेलं असते त्यावेळेस 1-2 दिवसानंतर सॉइल सॅम्पल घ्यायचं. हे प्रॅक्टिकल आहे आपल्याला तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याच्यानंतर त्याचं वजन करायचं. समजा एक 150 ग्रॅम भरलं उदाहरण घ्या. वजन केलं नंतर हॉट एअर ओव्हन मध्ये ते ठेवायचं 24 तासासाठी कमीत कमी सुरुवातीला. नंतर काय होणार हॉट एअर ओव्हनला 105 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला त्यातलं जे मॉइश्चर आहे ते वेपराईज होणार किंवा उडून जाणार आणि त्याचं वजन कमी होणार. मग त्याचं वजन पुन्हा घ्यायचं. समजा 120 ग्रॅम भरलं म्हणजे 30 ग्रॅम त्यात पाणी होतं ते निघून गेलं. पुन्हा ते सॉइल सॅम्पल हॉट एअर ओव्हनला पुन्हा 24 तासासाठी ठेवायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी वजन घ्यायचं. समजा ते 110 ग्रॅम भरलं म्हणजे अजून 10 ग्रॅम होतं पाणी ते पण उडून गेलं. पुन्हा सॉइल सॅम्पल हॉट एअर ओव्हन मध्ये पुन्हा 24 तास ठेवायचं तिसऱ्या दिवशी आणि पुन्हा वजन करायचं तिसऱ्या दिवशी. ते समजा 110 ग्रॅमच भरलं म्हणजे 2 वजन जर कॉन्स्टंट आलं तर ह्याचा अर्थ असा आहे की त्या सॉइल मधलं सगळं मॉइश्चर निघून गेलेलं आहे आणि फक्त त्या सॉइल मध्ये फक्त मातीचं वजन आहे. आणि त्याचा ज्यावेळेस तुम्ही भागाकार करचाल WS1 म्हणजे मास ऑफ फ्रेश सॉइल WS2 मास ऑफ ओव्हन ड्राय सॉइल डिवायडेड बाय WS2
मल्टिप्लाय बाय 100 असं ज्यावेळेस तुम्ही करचाल त्यावेळेस तुम्हाला एक 17, 18, 20, 22% असं एक पर्सेंटेज मध्ये उत्तर येतं. त्याला म्हणायचं ग्रॅव्हिमेट्रिक मेथडचं सॉइल मॉइश्चर डिटर्मिनेशन. काळजी करू नका, तुम्हाला आता कळालं नसेल तर आता सोमवारी किंवा मंगळवारी ज्यावेळेस आपलं प्रॅक्टिकल असेल ॲग्रोचं 4थ्या सेमिस्टरचं, त्यावेळेस मी तुम्हाला ते प्रॅक्टिकल ऍक्च्युली फील्ड मध्ये करून दाखवतो. हॉट एअर ओव्हन मध्ये सगळं ठेवून बिवून व्यवस्थित दाखवतो. सो यू विल हॅव अ क्लिअर कट आयडिया हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. आणि व्हॉल्यूम वेटनेस, आता व्हॉल्यूम वेटनेस काय आहे? इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू द व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड. इट इज ऑल्सो टर्म्ड ऍज अ व्हॉल्यूमेट्रिक वॉटर कंटेन. Very commonly, volume wetness is started as a soil water contained on volumetric basis. आता व्हॉल्युमेट्रिक बेसिसचं पोरांनो काय असते? एक कोर सॅम्पलर असते, म्हणजे आपला कसा एक तांब्या असतो का नाही, तांब्या त्यासारखाच एक कोर सॅम्पलर असतो. तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होईल व्यवस्थित. तर त्या कोर सॅम्पलर दोन्ही बाजूने ओपन असते, तर ते हातोड्यानं ठोकायचा आणि जमिनीमध्ये दाबायचा, त्यात माती भरली जाते. नंतर त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं, त्याची हाईट आणि त्याचा डायमीटर कॅल्क्युलेट करायचा, त्याचं व्हॉल्यूम आणि त्याचं वजन घ्यायचं. नंतर सेम प्रक्रिया, फ्रेश वेट घ्यायचं, हॉट एअर ओव्हनला ठेवायचं, दुसऱ्या दिवशी वजन करायचं, पुन्हा तिसऱ्या दिवशी वजन करायचं, पुन्हा चौथ्या दिवशी वजन करायचं. असं ज्या वेळेस तुम्हाला त्याचं कॉन्स्टंट वेट येत नाही तोपर्यंत ते हॉट एअर ओव्हनला 105 डिग्री सेल्सिअसला हिट करत ठेवायचं. आणि त्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं की त्याचं जे कॉन्स्टंट वेट येईल, ज्याला आपण ओव्हन ड्राय वेट म्हणतो, डिवायडेड बाय इट्स व्हॉल्यूम. त्याचा व्हॉल्यूम जो आहे, व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करतात पोरांनो? पाय आर स्क्वेअर एच. ओके, पाय म्हणजे काय? 3.14. आर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर, बाय एच, एच म्हणजे त्या कोरची हाईट. तुम्हाला मी सगळं करून दाखवेन सोमवारी, त्यावेळेस तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. ओके, तर किती व्हॉल्यूम मध्ये किती प्रमाणामध्ये सॉइलनं मॉइश्चर पकडलं होतं, ह्याला म्हणायचं व्हॉल्यूम वेटनेस. आलं लक्षामध्ये? त्यानंतर इक्वॅलंट डेप्थ ऑफ वॉटर, आणि जो तिसरा प्रकार होता, इक्वॅलंट डेप्थ ऑफ वॉटर इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर पर युनिट लँड एरिया. इट इज रेफर्ड टू द डेप्थ ऑफ वॉटर फॉर्मड इफ द वॉटर एक्झिस्ट इन द सॉइल इज squeezed and collected without affecting the soil structure. However, the soil water exists distributed in the soil pores in a volume of the soil. तर इक्वॅलंट डेप्थ ऑफ वॉटर म्हणजे काय? तर एखाद्या जमिनीमध्ये 1 एकर जमिनीमध्ये 1 सेंटीमीटर जर 1 एकर जमीन ओली झाली असेल, ओके, तर त्याच्यामध्ये किती पाणी आहे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कसं करायचं ते पुढे प्रॅक्टिकल मध्ये, थिअरी मध्ये आहे, त्यावेळेस सांगतो. ओके, पूर्ण शेतामध्ये 1 सेंटीमीटर जर भिजला असेल पाण्यानं, आणि तर तो जो 1 एकर एरिया आहे 1 सेंटीमीटर पाण्यानं भिजलेला आहे, तर ती किती क्वांटिटी वॉटर असते आणि काय असते ते तुम्हाला पुढच्या लेक्चर्स मध्ये भविष्यामध्ये सांगितलं जाईल. तर अशा रीतीनं आजचं जे लेक्चर होतं ते इथं संपलेलं आहे. अतिशय छोटं लेक्चर होतं. ओके, टॉपिकच छोटा होता, त्यामुळे मी पण काही जास्त